आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिल भाऊ इंगवले, बंडोपंजी लवटे, जगन्नाथ भगत, सुभाष दिघे अशा सहकार्यांनी एकत्र येऊन उभा केलेला हा सूर्योदय परिवार आणि या परिवाराची सूर्योदय अर्बन बँक सांगोला ते बंद झालं. या सांगोला शाखेचं स्थलांतरण सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार अंजली खासदार काय असतो याची ओळख सोलापूर जिल्ह्याला करून दिली. खास करून सांगोला तालुक्याला त्यांनी ओळख करून दिली. एक खासदार काय करू शकतो, या भागातल्या दुष्काळासाठी, या भागातल्या पायाभूत सुविधासाठी ज्यांनी आपली खासदारकी पणाला लावली ते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर. आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सांगोल्याचे सगळ्यात हुशार आमदार. मी देवाभाऊंचा लाडका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते सांगण्याची आवश्यकता नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु हे आमदार सगळ्यांचेच लाडके आहेत. ते तसे माझे पण लाडकेच आहेत. कधी मध्ये रुसतात. हे आमचे सन्माननीय मित्र बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले दीपक आबा साळुंके, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून जिल्हा परिषदेमध्ये यांची निवड झाली. ती सन्माननीय चेतन शेख केदार, या शहराचे नगराध्यक्ष सन्माननीय आनंदभाऊ माने, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भाऊसाहेबजी रुपणावर, या तालुक्याच्या सभापती सन्माननीय पूनमताई इंगवले, आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उद्योजक सन्माननीय बाळासाहेब एरंडे, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, सन्माननीय शोभाताई खटकाळे, सन्माननीय दादासाहेब लवटे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, आमच्या तहसीलदार मॅडम मारुती आबा बनकर, सुरेश माळी, अनेक सन्माननीय वास्तविक पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळेच सन्माननीय, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यासोबत आमच्या या सूर्योदय परिवारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या आमच्या माता भगिनी, संबंधित सगळे ज्येष्ठ नागरिक, युवक बंधू, सगळ्यात पहिल्यांदा सन्माननीय अनिल भाऊंना मी मनापासून त्यांचं कौतुक करेन. या नवीन शाखेमध्ये त्यांचं स्थलांतरण होतं आहे, त्या स्थलांतरणाला मनापासूनच्या शुभेच्छा देईन. त्या शुभेच्छा देत असताना अनिल भाऊंचं कौतुक करावं. त्यांचे तिन्ही चारही सहकारी, या सगळ्यांचं मनापासून कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. प्रचंड संघर्षातनं, आपल्या संघटन कौशल्यातनं समाजाचा विश्वास संपादन करणं, लोकांचा विश्वास संपादन करणं आणि या संस्थाच्या माध्यमातून जनसेवा करणं
त्याचं काम त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं आहे. सातत्याने ते माझ्याकडे येतात, माझ्याशी चर्चा होते आणि त्यांची भावना असते की भाऊ आमच्या बँकेला भेट द्या, भाऊ आमच्या संस्थेला भेट द्या, भाऊ आमच्या दूध संघाला भेट द्या. सातत्याने त्यांची मागणी असते. पण मनापासून जनसेवा करत असताना तेवढंच प्रेम अनिल भाऊनी त्यांच्या सहकार्याने मलाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मला माहिती आहे उशीर झालाय, पण किती उशीर झाला तरी सुद्धा अनिल भाऊच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे. अनिल भाऊचं काम बँकेच्या माध्यमातून असेल, पतसंस्थेच्या माध्यमातून असेल, मल्टीस्टेटच्या माध्यमातून असेल, दूध संघाच्या माध्यमातून असेल, जवळजवळ 1.5 लाख लिटर दुधाचं संकलन ते आता करतात. त्यासोबत पतसंस्थेच्या ठेवी त्यांच्या 3 संस्था आहेत. तिन्ही संस्थांच्या ठेवी म्हणून हिशोब केला तर जवळजवळ 320 कोटी रुपयाच्या ठेवी या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गोळा केलेल्या आहेत. आता संस्थेमध्ये ठेवी ठेवणं किती अवघड असतं तुम्हाला माहिती आहे, परंतु अनिल भाऊनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने एक विश्वास संपादन केला आहे. कारण लोक आयुष्याची आपली पुंजी मिळवलेला पैसा एक एक पैसा जोडून लोक पैसा जमवतात आणि तो पैसा कुठं तो आपण सगळेजण आपण पाहत असतो. तो जवळजवळ 320 कोटी रुपयाची ठेव आज या संस्थेमध्ये लोकांनी विश्वासानं ठेवलेली आहे. याचा अर्थ अनिल भाऊन त्यांच्या सगळ्या सहकार्याने तो विश्वास संपादन केलेला आहे. आणि म्हणून या संस्थांची उत्तर प्रगती होताना आपण बघतो. खूप सुंदर शाखा आता बघितली. शाखेमध्ये गेल्यानंतर वातावरण अगदी उत्तम वाटलं. अनेक संस्था बघतो शेवटी